मी आज एक गुजराती रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे हांडवो। त्यासाठी आपण इथे तांदूळ, चणा डाळ, तूर डाळ आणि उडद डाळ आपण हे घेतलेलं आहे। या डाळी आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायच्या आहे। ते स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं अंदाजे पाणी टाकून त्याला 7 ते 8 तास भिजवायचं आहे। इथे आपली डाळ ते भिजून झालेलं आहे। त्यानंतर हे आपण वाटून घेतलेलं आहे। असं रवाळ आपण वाटून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मी फर्मेंटेशनसाठी मेथीदाणे पण टाकले होते, त्याच्याने फर्मेंट व्हायला मदत होते। हे आपलं फर्मेंट झालेलं आहे। त्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहे। त्यानंतर हिरवी मिरची, लसूण, आल्याची पेस्ट टाकलेली आहे। नंतर कोथिंबीर, त्यानंतर इथे मी दुधी भोपळा किसून घेतला होता तो टाकते। त्यानंतर गाजर टाकते मी त्याच्यामध्ये। त्यानंतर आपण त्यामध्ये हळद, मीठ, बेकिंग सोडा आणि हिंग आपण हे टाकून घेणार आहोत आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी साखरही टाकून घेतलेली आहे आणि त्यात पाणी टाकून थोडंसं ते बॅटर व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये मी जिरे, मोहरी, तीळ, कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी दिलेली आहे। त्यानंतर जे आपण बॅटर बनवलेलं होतं ते मी ते बॅटर त्यावरती पसरून घेतलेलं आहे। हे आपल्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे प्लेट ठेवत आहे। त्याला 7-8 मिनिटं लागतात। त्यानंतर मी याला पलटून घेत आहे। एक साईड आपली छान झालेली आहे। इथे आपला हांडवो तयार आहे। डिटेलमध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही फुल व्हिडिओ पाहू शकता।